स्वामी समर्थ श्री शंकर रूपातील सत्यशक्ती दर्शन स्वामी अनुभव भाग 71 कृपया हा अनुभव शेवटपर्यंत पहा. त्या क्षणी मला समजलं आज स्वामी समर्थ स्वतः श्री शंकर रूपात दर्शन देणार आहेत. काल रात्री मन थोडं अस्वस्थ होत होतं. कोणाशी बोलावंच वाटत नव्हतं. मी शांतपणे स्वामींच्या फोटोसमोर बसलो. नामस्मरण सुरू केलं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. काही मिनिटातच वातावरण बदल जाणवलं. अंगावर रोमचे उभे राहिले होते. डोळे मिटलेले असताना कपाळासमोर तेजस्वी प्रकाश दिसू लागला होता. तो साधा प्रकाश नव्हता. त्या प्रकाशातून जणू जटा, चंद्रकोर आणि त्रिनेत्रेचा दिव्य रूप स्पष्ट होत गेलं होतं. क्षणभरासाठी स्वामी समर्थ श्री शंकर रूपात माझ्यासोबत उभे आहेत असा जिवंत अनुभव आला. त्यांच्या डोळ्यातील करुणा होती, पण त्याच वेळी अपरंपार शक्तीही होती. भीती, चिंता, असुरक्षितता सगळं काही त्यांच्या नजरेसमोर वितळून गेलं होतं. माझ्या छातीत जडपणा होता, तो हलका झाला. श्वास शांत झाला होता. मनात एकच वाक्य उमटलं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्या क्षणी मला जाणवलं की स्वामी समर्थ आणि श्री शंकर हे वेगळे नाहीत. भक्ती जिथे शुद्ध असते तिथे देव स्वतः आपल्या रूपात दर्शन देतो. दर्शन संपल्यानंतर बराच वेळ अंगात शक्ती जाणवत राहिली होती. मनात धैर्य आलं होतं. ज्या गोष्टीची भीती वाटत होती त्या क्षुल्लक वाटू लागल्या होत्या. आज पूर्ण दिवस एक वेगळी सकारात्मक ऊर्जा सोबत आहे. हा अनुभव केवळ कल्पना नव्हती, तो सत्य, जिवंत आणि अंतर्मनाला हादरून टाकणारा शक्तिदर्शनाचा अनुभव होता. जर तुम्हाला असा खरा अनुभव पाहायला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. अशा खऱ्या अनुभवासाठी पॅटर्न वेगळा या चॅनेलला प्रेमाने सबस्क्राईब करा. कारण इथे फक्त कथा नाहीत, इथे श्रद्धेचा प्रवास चालू आहे. श्री स्वामी